श्रीमती स्वाती चौधरी सर्वत फाउंडेशन आयोजित सर्वत स्टार पुरस्कार 2026साठी आज आपण परिचय करून घेणार आहोत एका अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा ज्यांनी आपल्या 75 वर्षाच्या आयुष्यात समाजसेवा, कला, व्यवसाय, पर्यटन, लेखन, काव्य आणि खेळ या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. लहानपणापासूनच समाजसेवेचे संस्कार त्यांना लाभले. त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवक कैलासवासी मुकुंदराव सावे यांचे समाजसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य त्यांच्या जीवनाचा पाया ठरले. वृद्धाश्रमांसाठी निधी संकलन, आश्रमवासियांना भेटी, वृक्षारोपण तसेच समाजातील चुकीच्या प्रथांविरोधात जागृतीपर भाषणे करून त्यांनी समाजकार्य सतत जपले. महिलांना समाजात मानाचे स्थान मिळावे यासाठी त्यांनी सतत पुढाकार घेतला. समाज संस्थेत महिला विश्वस्त असावी हा आवाज सर्वप्रथम त्यांनी उठवला आणि त्या पदावर महिला येईपर्यंत सातत्याने प्रयत्न केले. व्यवसाय क्षेत्रातही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. पर्यटन व्यवसायातून त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कलकत्ता असा भारत दर्शन प्रवास घडवला. कॅटरिंग व्यवसायातून गरजू महिलांना रोजगार दिला. घरून चपात्या, भाकऱ्या, पुरणपोळ्या, मोदक तयार करून आणणाऱ्या अनेक महिलांना त्यांनी स्वावलंबी बनवले. कलाक्षेत्रात त्यांची ओळख रांगोळी कलाकार आणि रांगोळी सम्राज्ञी अशी आहे. संस्कार भारती रांगोळीचे वर्ग सुरू करून त्यांनी अनेकांना प्रशिक्षण दिले. सन 2007 साली मराठी TV चॅनलवर रांगोळी स्पर्धेत 82 स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक पटकावत त्यांनी विशेष यश मिळवले. वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी संगणकावर मराठी टायपिंग शिकून लेखनास सुरुवात केली. त्यांच्या सहल जीवनात डोकावताना या पुस्तकाला अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे उल्लेखनीय पुस्तक पुरस्कार जाहीर झाला आहे. कवयित्री म्हणूनही त्यांनी आपली छाप पाडली असून सन 2025च्या दिवाळी अंकात त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत. खेळ क्षेत्रात पोहणे, सायकलिंग, धावणे, लांब उडी आणि खो खो यामध्ये त्यांनी नेहमी प्रथम क्रमांक मिळवला. अशा बहुआयामी व कर्तृत्ववान प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला आज सर्व स्टार उत्कृष्ट साहित्यिक सामाजिक पुरस्काराने सन्मानित करताना आम्हास अतिशय आनंद होत आहे. आपणास मानाचा मुजरा आणि मनपूर्वक शुभेच्छा.